भटक्या विमुक्त जाती जमातीचा वापर हा बऱ्याच वर्षांपासून प्रत्येक राजकीय पक्षांनी करून घेतला आहे, पण कधीही भटक्या विमुक्त जाती जमातीचे भलं केलेलं नाही। आज सांगलीमध्ये आमरण उपोषण चालू असताना सुद्धा भटक्या विमुक्तचे जे नेते म्हणून मिरवत आहेत ते कधीही त्या उपोषण स्थळी आले नाहीत। त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये 11 तारखेला लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, छगन भुजबळ अशा दिग्गजांनी ओबीसी साठी सभा होणार आहे। या सभेला कोणताही ओबीसी वर्ग येणार नाही हे या नेत्यांच्या लक्षात आले आहे, कारण भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सर्व लोकांनी यावर बहिष्कार टाकला आहे। या नेत्यांना त्यामुळे आम्ही भटक्या विमुक्त जाती जमातीतील कोणीही या मोर्चाला हजर राहणार नाही। अगर कुणीही भटक्या विमुक्त समाजातील लोकांनी या मोर्चाला हजर राहू नये, कारण भाजपच्या संगीता खोत या भाजपच्या पदाधिकारी आहेत। ओबीसी आरक्षणासाठी या लढत आहेत। सरकार दोन्हीकडे त्यांचंच आहे। ही कसली पद्धत समजून येत नाही। त्यामुळे कुठेतरी आपली फसवणूक होत आहे हे भटक्या विमुक्तांच्या लक्षात आलं आहे। कायम भटक्या विमुक्तांना तुम्ही वेटीस धरून खोटे नाते धारण करून हे भटकेच आहेत असे खोटे दाखवून या मोर्चामध्ये बरेच खोटे लोक दाखल केले जातील। ते भटके नसणार आहेत याची कल्पना सर्व भटक्या विमुक्तांना असावी। त्यासाठी आम्ही आमचं खरंच भलं करायचं असेल तर छगन भुजबळ साहेबांना आम्ही सांगितले की आजपर्यंत तुम्ही आमचं काय भलं केलं ते तरी सांगा। प्रकाश शेंडगेने काय आमचं भलं केलं ते तरी सांगा। आज आमची अचानक गरज लागली तर तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आता आम्ही शहाणी झालो आहोत। आता आम्ही अजिबात तुमच्या भूल थापाला असणार नाही। आम्ही या ओबीसी मोर्चाला कोणीही भटक्या विमुक्ताचा येणार नाही। महाराष्ट्रातील 36 जिल्हे 356 तालुक्यातील समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज एंटी समाजास माझा जय भारत, जय भारतीय संविधान आणि जय भटक्या मुक्त समाज। साथियो, तुम्हाला माहितच आहे की भटक्या मुक्त समाज आजही लँडलेस, होमलेस, राहायला घर नाही, मरायला समशमभूमी नाही, जगायचं तर कसं जगायचा हा देशाच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे। तुम्हाला माहितच असेल की आपण 1 जुलैला आमरण उपोषणाला बसलो होतो। त्यावेळेस ओबीसीचे काय लीडर असे होते की ज्याच्यामध्ये ते खोत मॅडम होत्या, त्याच्यामध्ये हाके साहेब होते, छगन भुजबळ साहेब होते, त्यानंतर शेडगे साहेब होते। हे साहेब लोक मोठे गडगंज नेते लोक त्यावेळेस भटक्या मुक्त समाजाच्या सन्मानात का उभा राहिले नाही हा लय मोठा प्रश्न भटक्या मुक्त समाज विचारत आहे। त्यामुळे आम्हाला ओबीसीच्या नावाने जे वेड्यात काढलं जात आहे त्या ओबीसी मोर्चामध्ये भटक्या मुक्त समाज सांगली जिल्ह्यातला एकही उपस्थित राहणार नाही असं सगळं आम्ही भटक्या मुक्त समाजाला सांगितलेलं आहे। त्यामुळे इतक्या दिवस तुम्ही कुठं होता ज्यावेळेस भटक्या मुक्त समाज पालावर, झोपडीवर, तांड्यावर, कुलटीवर, फुटपाथवर, बस स्टँडवर, स्टेशनवर झोपत होता त्यावेळेस तुम्ही काय करत होते? आता तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही भटक्या मुक्त समाजाचा उपयोग करताय ही लई मोठी शोकांतिका महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे। कारण की तुम्हाला मोठमोठे पद घ्यायचे, तुम्हाला मोठमोठ्या पक्षामध्ये जायचे। आदरणीय ते खोत मॅडम जे बीजेपी मध्येच आहे आणि सरकार त्यांचंच असून तुम्ही काय आम्हाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करताय? नेमकं काय सांगायचं तुम्हाला भटक्या मुक्तांना? मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की भटक्या मुक्त समाजाला वेड्यात काढणं हे बंद केलं पाहिजे। तुम्ही भटक्या मुक्त समाजाला वेड्यात काढताय। तुम्ही काय लावलंय हे? अहो, तुम्ही आमचा वेगवेगळ्या जातींसोबत भांडण लावण्याचं काम करताय। त्यामुळे आम्हाला हे कदापि मान्य नाहीये। म्हणून मी नेहमी आमचे हाके साहेबांना एक गोष्ट सांगू इच्छितो, साहेब तुम्ही इतक्या वर्षापासून काम करताय, मी लहानपणापासून तुम्हाला बघतोय, मग साहेब तुम्ही कुठं होता इतक्या दिवसापासून? तुमच्याच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भटक्या मुक्त समाजाकडे, आमच्या लोकांकडे जातीचे दाखले नाहीत, राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही, जगायचं तर कसं जगायचा हा लय मोठा प्रश्न आहे। म्हणून आज तुम्हाला आमचा पुळका वाटतोय। आज आम्ही 20 तारखेला 11 तारखेला तुम्ही जो ओबीसीचा मोर्चा ठेवलाय त्या ओबीसीच्या मोर्चामध्ये आम्ही कुणीच उपस्थित राहणार नाही। आमचा भटक्या मुक्त समाजाचा जो मोर्चा आहे, भटक्या मुक्त समाजाची जी मागणी आहे ती आमची सेपरेट कॅटेगरीसाठी आहे। आम्हाला सेपरेट कॅटेगरी राष्ट्रीय स्तरावर पाहिजे, कारण की आम्हाला सेपरेट कॅटेगरी झाली तर आमचेही लेकर IAS IPS कलेक्टर कुठेतरी होतील, आम्ही लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ, आम्ही पण या देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी काम करू। पण तुम्ही लोक जे आम्हाला वेड्यात काढण्याचं काम करताय हे आम्ही कदापि सहन करणार नाही। त्यामुळे हजारोच्या संख्येने आम्ही ह्या ओबीसी मोर्चा जो चालू होणार आहे तुमचा, त्या हजारोच्या संख्येने ओबीसी मोर्चा ओबीसी मोर्चामध्ये ओबीसी समाज आणि भटक्या मुक्त समाज सुपारी मोर्चा काढणार आहे आणि तुम्हाला सुपारी गिफ्ट करणार आहे। त्यामुळे आमचा या मोर्चाला विरोध आहे। या मोर्चामध्ये आम्ही कुणीच येणार नाहीये। तुम्ही खूप झालं आम्हाला वेड्यात काढलं। छगन भुजबळ साहेब, हाके साहेब, खोत मॅडम, त्याच्यासोबतच आपले शेडगे साहेब, हे इतक्या दिवसापासून काय केलं? तुम्ही एक तरी प्रश्न भटक्या मुक्त समाज तुम्हाला विचारतोय, तुम्ही एक सांगा की तुम्ही भटक्या मुक्त समाजासाठी काय केलं? अहो, भटक्या मुक्त समाज अक्षरशः भीक मागून जगतोय। तुम्ही त्यांचा उपयोग, त्यांना पैसे देऊन तुम्ही त्यांना मोर्चामध्ये आणताय, त्यांचे
तुमचे खायचे वांदे झालेत. काय लावलं तुम्ही हे? अहो तुम्ही हुशार आहात, ज्ञानी आहात, मग तुम्ही ज्ञानचा चांगल्या मार्गासाठी उपयोग करा. राजकारणासाठी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हा उपयोग करू नका. अन्यथा भटकामुक्त समाज जशाच तसं उत्तर देईल. त्यामुळे भटक्यामुक्त समाजाला वेड्यात काढणं बंद करा. आता भटकामुक्त समाज हा घरी शांत बसणार नाहीये. हा भटकामुक्त समाज तोही शिकला आहे, तो बी विकासाच्या मुख्य प्रवाहात येतोय आणि त्यालाही कळतं की काय करता येतं. त्यामुळे आम्हाला वेड्यात काढण्याचं काम ओबीसीच्या लिडरांनी करू नये. ओबीसीच्या लिडरांना नाहीतर आम्ही जागा दाखवू, हे मी लास्ट वॉर्निंग तुम्हाला देतोय. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये 11 तारखेला होणाऱ्या तुमच्या ओबीसी मोर्चाला विमुक्त जाती भटक्या जमाती समाज सांगली जिल्ह्यातला उपस्थित राहणार नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला येड्यात काढणं बंद करावं. धन्यवाद. जय भारत, जय भारतीय संविधान, जय भटक्यामुक्त समाज, जय भटक्यामुक्त समाजाची स्वतंत्र. हे बातमी संकलन नोमेडिक ट्राइक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले. नमस्कार ग्राहकांनो, आपला कोहिनूर लिलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर. आता लिलन शर्टिंग घ्या आणि मिळवा 30% डिस्काउंट आणि लिलन सोडून बाकी सगळ्या शर्टिंगवर मिळवा 50% डिस्काउंट. मग आहे की नाही मस्त ऑफर? आणि कटपीस आहेत 1300चे आता फक्त आणि फक्त 1000 मध्ये. आणि आपली ऑफर चालू होते आहे. नोमेडिक ट्राइक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.